पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल विभागाच्या वतीने महसूल सेवा पंधरवडा हा जो आहे तो राबवण्यात येतो आणि त्या अनुषंगाने प्रांत अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील हे गाव भेट दौरा देतात आणि या गाव भेट दौरा करून ठिकठिकाणी असणाऱ्या गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती देत आहेत। त्याच अंतर्गत भोर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांत साहेब हे आज भोर तालुक्यातील भोंगवली गाव त्या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांना त्यांनी विविध योजनांची माहिती दिलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने हा सेवा पंधरवडा साजरा केला जातोय। तर आज सेवा पंधरवड्यानिमित्त तुम्ही भोंगवली गावामध्ये आलेला आहात, कशा पद्धतीने हा सेवा पंधरवडा राबवला जातो आपल्या भोर महसूल विभागात? सेवा पंधरवड्याअंतर्गत आम्ही आज भोंगवली गावामध्ये आमच्या सगळ्या शासकीय यंत्रणा, तहसीलदार, कृषी खातं, ग्रामविकास खातं आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत। तर यामध्ये सेवा पंधरवड्यामध्ये आमचा सगळ्यात प्राईम टार्गेट जे आहे ते म्हणजे पानंद रस्ते किंवा तहसीलदाराने आजपर्यंत जे मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाअंतर्गत जे रस्ते दिलेले आहेत ते सगळे रस्ते नकाशावर नोंदणे, त्या सगळ्या रस्त्यांना ग्रामसभेची मान्यता घेणे आणि हे सगळे रस्ते अतिक्रमणमुक्त करणे आणि पुढचा टप्पा जो असणार आहे त्या टप्प्यामध्ये याचं सगळ्याचं जिओ टॅगिंग करून घेणे हा आमचा मुख्य उद्देश असणार आहे। याला अनुसरून आज जी काय ग्रामसभा झाली यामध्ये आम्ही या गावामध्ये आत्तापर्यंत 22 रस्त्यांची यादी केलेली आहे आणि हे 22 जे रस्ते आहेत ते आम्ही नकाशावर दाखवलेले आहेत। आता हे 22 जे रस्ते आहेत हे अतिक्रमणमुक्त आहेत आणि ज्या ठिकाणी थोडंफार किरकोळ अतिक्रमण असेल ते अतिक्रमणसुद्धा आम्ही पोलीस आणि महसूल आणि ग्रामस्थ आम्ही सगळे मिळून एकत्रित काढून घेणार आहोत। याचं नकाशावरचं मॅपिंग झालेलंच आहे, पण पुढच्या टप्प्यामध्ये पुढचे जे काय गोष्टी करणं शासनानं आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही करणार आहोत। एक वेगळा उपक्रम आहे अंतर्गत तुम्ही राबवला जातो, एक खास हे गाव निवडण्यात आलं आहे बांधावरती नारळ असा काहीतरी उपक्रम आहे, काय नक्की हा उपक्रम? यामध्ये MREGS अंतर्गत प्रत्येक शेताच्या बांधावर नारळाच्या झाडाची लागवड करणे हा एक विषय आहे। आमचे EGS डेप्टी कमिशनर ॲडिशनल कमिशनर सर आहेत, त्यांनी ही योजना आपल्या इकडं आणलेली आहे आणि या गावामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, त्यामुळं 5 एकराच्या आतील जे शेतकरी असतील अशा सगळ्या शेतकऱ्यांना जॉब कार्डधारक असणारे अशा सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेचा आम्ही लाभ देणार आहोत। आज आमचे धर्माधिकारी साहेब, कृषी अधिकारी पण इथं आहेत, तर या गावामध्ये असणाऱ्या सगळ्या 5 एकराच्या आतल्या शेतकऱ्यांना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहोत। त्यामध्ये इथं जी कुठं नर्सरी असेल त्या नर्सरीमधून नारळाची झाडं यांना देणे आणि प्रत्येकाच्या बांधावर नारळाची रोपं लागवड करणे हे यामध्ये मुख्य आमचं टार्गेट असणार आहे आणि यासाठी लागणारं जे अनुदान आहे ते अनुदान शासनामार्फत यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। परंतु ही योजना राबवल्यानंतर पुढील 40-50 वर्षे नारळाचं झाड जे आहे ते त्यांना फळ देणार आहे, उत्पन्न देणार आहे, त्यामुळे ही योजना या गावामध्ये राबवणार आहोत। या गावामध्ये ऊस शेती जास्त आहे, त्यामुळे नारळाला स्वतंत्र पाणी देण्याची काही गरज भासणार नाही, म्हणून हे गाव आम्ही निवडलेलं आहे। आपल्यासोबत तहसीलदार नजन साहेब सुद्धा आहेत। नजन साहेब, तुम्ही गावोगावी जाताय, जी माहिती आहे योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता, कसा प्रतिसाद आहे संपूर्ण? आपण जे मागील एक 2-3 महिन्यापासून आपण पानंद रस्त्यामध्ये आपण भोर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्या पानंद रस्त्यामुळे आणि इतर रस्ते जे मामलेदार कोर्ट वगैरे त्यामध्ये असतात त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा शेवटी खूप फायदा होत आहे आणि शेतकऱ्यांचा त्यामध्ये चांगला प्रतिसाद पण भेटत आहे। पण काही ठिकाणी वाद आहेत, शेतकऱ्यांना माझं आव्हान राहील, आपल्याला जे भविष्यात रस्त्यांची आपल्याला जी गरज असेल त्या रस्त्यामध्ये आपण थोडंसं सामोपचाराने मार्ग काढून आपण हे रस्ते आपण जे दुर्लक्षित आहेत किंवा खुले नाहीत ते आपण खुले करूयात, हे माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहील। तर भोर तालुक्यात जो सेवा पंधरवडा राबवण्यात येतो त्याबद्दल कशा पद्धतीने हा संपूर्ण सेवा पंधरवडा राबवण्यात येतो याबद्दल तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी आपली माहिती जी आहे ती दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसे सह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।